घरात असणाऱ्या 2 साहित्यामध्ये क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता बनवूया। तुम्ही याचा आवाज ऐकू शकता। एकदम भन्नाट असा नाश्ता बनतो। चला लगेच बनवायला सुरुवात करू। नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं ॲक्टिव्ह पूजामध्ये। मी पूजा। आज आपण इन्स्टंट नाश्ता बनवतोय किंवा तुम्ही याला स्नॅक्ससुद्धा म्हणू शकतात। बनवायला अतिशय साधा सोपा आहे आणि घरात असणाऱ्या साहित्यामध्ये हा नाश्ता तयार होतो। फक्त 1 पेला रवा आणि 1 कच्चा बटाटा वापरून हा आपण एकदम सुपर टेस्टी असा नाश्ता बनवतोय। तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया। व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला 1 पेला बारीक रवा लागणार आहे। जर तुमच्याकडे जाड रवा असेल तर मिक्सरवरती थोडासा फिरवून घ्या। इथे मी 1 कच्चा बटाटा घेतला आहे, त्याचं साल काढून असं बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे आणि 2-3 वेळा स्वच्छ धुवून घ्यायचं। त्याच्यामधला सर्व स्टार्च निघून गेला पाहिजे आणि नंतर पिळून घ्यायचा आणि 1 चमचा चिली फ्लेक्स घेतले। तर आता सगळ्यात अगोदर कढईमध्ये 1 पळी तेल टाकायचे, फक्त फोडणीपुरतं। त्यामध्ये पाव चमचा जिरे टाकून घेऊयात। जिरे चांगले फुलले की यामध्ये पाणी टाकूया। तर आता आपण 1 पेला रवा घेतला आहे। ज्या पेल्याने रवा घेतला आहे त्याच पेल्याने मोजून 2 पेले पाणी टाकायचं आहे। तर या ग्लासने मी 1 ग्लास पाणी टाकले, बरोबर 2 पेले या ग्लासमध्ये बसतात। तर आता 1 बटाटा वापरले, त्यासाठी आणखीन अर्धा पेला पाणी टाकायचं आहे। तर एकूण आपण 2.5 पेला पाणी वापरलेलं आहे। ज्या पेल्याने रवा घेतला आहे ना, त्यानेच 2.5 पेला पाणी इथे वापरायचं आहे। आता यामध्ये चिली फ्लेक्स टाकून घेऊयात, चवीनुसार मीठ टाकूया आणि बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकूया। तर चिली फ्लेक्सच्या ऐवजी तुम्ही इथे बारीक हिरवी मिरची चिरून टाकली तरीसुद्धा चालेल। आता हे सर्व मिक्स करून घेऊया आणि याला एक उकळी येऊ देऊयात। तर गॅस मोठा करायचा म्हणजे पटकन उकळी येईल आणि उकळी आली की गॅस कमी करायचा। आता याच्यामध्ये बटाट्याचा किस टाकून घ्यायचा। तर किस आपण बटाट्याचा पिळून घेतला आहे। आता याला 1 मिनिटभर शिजू द्यायचा आहे बटाटा आणि नंतर मग याच्यामध्ये रवा टाकायचा आहे। तर अगदी 1 मिनिटभर हा बटाटा शिजला की याच्यामध्ये आपण रवा टाकून घेऊयात। तर पाहू शकतात बटाटा टाकल्यानंतर याला उकळी येते। तर या स्टेजला आपण हे सर्व चांगलं मिक्स करून घ्यायचे आणि एका हाताने रवा टाकायचा आणि एका हाताने मिक्स करत जायचं, म्हणजे जास्त प्रमाणामध्ये गुठळ्या होणार नाहीत आणि एखाद दुसरी झालीच तरी नंतर आपण जेव्हा हे मिश्रण मिक्स करणार त्यावेळेस त्या गुठळ्या मोडून जातात। तर एका हाताने थोडं थोडं करून रवा टाकायचा आणि एका हाताने उलटण्याने हे असं चांगलं मिक्स करायचं। याच्यामध्ये ज्या काही गुठळ्या झालेल्या आहेत त्या व्यवस्थित मोडून घ्यायच्या आहेत आणि गॅस एकदम कमी ठेवायचा आहे। कमी गॅसवरती आता हे मिश्रण आपल्याला गोळा होईपर्यंत शिजवून घ्यायचे आणि असं हे उलटण्याने ना दाबून दाबून मिक्स करायचे, म्हणजे काही गुठळ्या असतील ना तर त्या व्यवस्थित मोडल्या जातील। कमी गॅसवरती आपण हा रवा आणि बटाटा चांगला शिजवून घेतला आहे। याचा गोळा होईपर्यंत याला परतवून घ्यायचं आहे। तर तुम्हाला दिसत असेल एकदम व्यवस्थित हा बटाटा आणि रवा शिजलेला आहे। परफेक्ट असा याचा गोळा तयार होतो। हे पहा, असा गोळा तयार होईपर्यंत हे मिश्रण शिजवून घ्यायचे, अजिबात चिटकत नाही। तर असं हे गोळ्याचं मिश्रण तयार झालं की मग आपण आता ताटामध्ये काढून घेऊया। तर गॅस बंद करून घ्यायचा आहे। तर आपण हे मिश्रण ताटामध्ये व्यवस्थित सेट करून घेणार आहोत। त्यासाठी ताटाला तेल लावून घेऊयात। तुम्ही पोळपाटावर केलं तरी चालेल किंवा मग ताटामध्ये अशा पद्धतीने हे मिश्रण थापून घेतलं तरी चालेल। ताटाला तेल लावून घेतले। आता हे सर्व मिश्रण आपण ताटामध्ये काढूया आणि गरम असतानाच याला ना असं थापून घ्यायचे, एक लेवल व्यवस्थित सेट करून घ्यायचे, जेणेकरून आपल्याला व्यवस्थित याच्या वड्या पाडता येईल, म्हणजेच कापून घेता येईल। तर अशा पद्धतीने हे मिश्रण आपण थापून घ्यायचे। तर मी उलटण्याला तेल लावून घेतले, म्हणजे चिटकणार नाही आणि व्यवस्थित ते सेट करता येईल। तर ताटाच्या एका साईडला हे सर्व मिश्रण आपण आता व्यवस्थित सेट करूयात। तर पाहू शकतात अशा पद्धतीने हे मिश्रण गरम असतानाच थापून घेतलं की व्यवस्थित ते सेट होतं आणि मग वड्या चांगल्या याच्या पडल्या जातात। तर जिथे तुम्हाला जाड वाटत असेल त्या बाजूने व्यवस्थित असं हे पसरवून घ्यायचे। खूप जाडही नाही आणि खूप पातळ नाही, मीडियम असं याची लेअर करायची। तर आता आपण हे व्यवस्थित सेट करून घेतले। थंड होईपर्यंत असंच ठेवायचे। तर हे चांगलं थंड झालेलं आहे। आता आपण हे कापून घेऊया। तर तुम्हाला त्रिकोणी चौकोनी जशा आकारामध्ये कापायचं आहे तसं तुम्ही हे कापून घेऊ शकतात। तर इथे मीडियम साईजमध्ये मी चौकोनी आकारामध्ये हे कापून घेते। तर आता आपण याला चौकोनी आकारात कापून घेऊयात। तर खूप लहान किंवा खूप मोठे असे पीसेस नाही करायचे, मीडियम करायचे, म्हणजे तळायलाही सोपं जातं, पटापट तळून होतं। खूप मोठे मोठे काप करून घेतले तर तळायला जरासा जास्त वेळ लागतो, त्यामुळे मीडियम आकारामध्ये हे कापून घ्यायचे आहेत।
तर इथे मी अशा पद्धतीने चौकोनी आकारामध्ये हे सर्व कापून घेते आणि तुम्हाला दिसत असेल व्यवस्थित हे थंड झाले, त्यामुळे हे मिश्रण चांगलं सेट झाले आणि कापतासुद्धा व्यवस्थित येते, अजिबात तुटत नाही आहे किंवा चिटकत नाही आहे. त्यामुळे पूर्णपणे हे थंड होऊ द्या आणि नंतरच कापून घ्या. तर सर्व आपण हे कापून घेतले, तुम्हाला मी काढूनसुद्धा दाखवते. तर हे पहा व्यवस्थित हे निघालेलं आहे, अजिबात ताटाला हे मिश्रण चिकटलेलं नाही आहे आणि चांगलं हे सेट झालं आहे. व्यवस्थित त्याला चौकोनी आकार आलेला आहे आणि बटाट्याचा किस वापरल्यामुळे बटाट्याची जर साल म्हणजे बटाटा असा बाहेर निघत असेल ना, तर असं हाताने व्यवस्थित त्याला सेट करायचे आणि मग आपण हे फ्राय करून घेणार आहोत. तर परफेक्ट असं आपले इथे हे चौकोनी आकारामध्ये सेट होऊन झालेलं आहे. आता आपण लगेचच तळायला घेऊयात. तर एकदम क्लीन असं हे मिश्रण झालेलं आहे, त्यामुळे शिजवताना व्यवस्थित शिजवून घ्यायचं. गॅसची फ्लेम कमी ठेवायची आहे, म्हणजे ते चांगलं शिजलं जाते. चांगलं शिजलं की वड्यासुद्धा याच्या चांगल्या पडतात आणि मग तळायलाही आपल्याला व्यवस्थित येतं. तळतानासुद्धा तुटत नाही किंवा हे मिश्रण कढईमध्ये पसरत नाही तेलामध्ये. तर सर्व हे आपण काढून घेतले, लगेचच तळायला घेऊया. तर कढईमध्ये मी थोडंसं तेल गरम करून घेतले. गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि मिडियम गॅसवरतीच आता आपण हे तळून घेणार आहोत. तर मी ते एक पीस तेलामध्ये टाकून घेतलं. टाकल्या लगेच याला पलटी करायचं नाही, अजिबात झाऱ्या चमचा काही लावायचं नाही. थोड्या वेळ हे असंच फ्राय होऊ द्यायचं आणि थोड्या वेळाने नंतर हे व्यवस्थित आपण झाऱ्याने किंवा चमच्याने काढायला जाऊ त्यावेळेस व्यवस्थित ते निघलं ना तरच पलटी करायचे. जर ते कढईला चिकटल्यासारखं वाटत असेल तर थोडा वेळ त्याला तसंच तळू द्यायचं आहे आणि नंतर पलटी करायचे. एक साईड व्यवस्थित त्याची सेट झाली, चांगली त्याला कोटिंग झाली की ते आपोआप पलटलं जातं, अजिबात कढईला चिटकून राहत नाही किंवा तुटतसुद्धा नाही. तर आता आपण हे थोड्या वेळाने पलटी करून घेतले. साईडने थोडंसं तेल त्याच्यावर टाकून घेऊयात, म्हणजे सर्व बाजूने व्यवस्थित ते चांगलं फ्राय होईल. तर अलटी पलटी करून क्रिस्पी होईपर्यंत छान सोनेरी रंगावरती तळून घेतले आणि मिडियम गॅसवरच तळायचं आहे, त्यामुळे वरून क्रिस्पी आणि आतमध्ये सुद्धा अजिबात ते कच्चं राहणार नाही. तर छान याला सोनेरी रंग आला आहे पहा, अशा पद्धतीने हे आपण तळून घेतलेलं आहे. तर बाकीचे सुद्धा सर्व आपण असेच तळून घेणार आहोत. तर इथे मी आता 2 टाकून घेतलेत. आता बाकीचे राहिलेले सर्व अशाच पद्धतीने अलटी पलटी करून मिडियम गॅसवरती क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत हा नाश्ता तळून घ्यायचा आहे. तुम्ही हा नाश्ता पॅनमध्ये सुद्धा फ्राय करून घेतला, म्हणजेच तळून घेतला तरीसुद्धा चालेल. तळताना फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची की गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे आणि क्रिस्पी कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीने बाकीचा राहिलेला सर्व नाश्ता आपण तळून घेऊयात. तुम्हाला मी आणखीन एक आयडिया सांगते. आपण या नाश्त्यामध्ये रवा वापरलेला आहे ना, तुम्ही हा नाश्ता पोह्यांपासून सुद्धा बनवू शकतात. रव्याच्या ऐवजी पोहे घ्यायचे 1 पेला आणि मिक्सरवरती बारीक करून घ्यायची रवाळ अशी, त्याची ना पावडर करून घ्यायची आणि ती वापरली तरीसुद्धा हा नाश्ता असाच बनणार आहे. पोह्यांपासून सुद्धा आपण ही रेसिपी बनवलेली आहे. तुम्ही पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. मस्त असा नाश्ता क्रिस्पी कुरकुरीत तयार होतो. तर सर्व इथे आपण हे फ्राय करून घेतले आहेत एकसारख्या रंगावर, छान हे तळलेले आहेत. तर मी एवढं हे सर्व तळून घेतलेलं आहे. बाकीचं राहिलेल्यानंतर सेम अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर इन्स्टंट झटपट आपला नाश्ता रेडी आहे. सॉससोबत किंवा शेजवान चटणीसोबत खाऊ शकतात. तुम्ही याचा आवाज ऐका, तर आहे की नाही एकदम क्रिस्पी कुरकुरीत नाश्ता. तर लहान मुलांना बाहेरचं काहीतरी आणून देण्यापेक्षा झटपट तुम्ही असं चटकदार चमचमीत जर त्यांना घरात बनवून दिलं तर मुलं बाहेरचं अजिबात काहीही खाणार नाहीत. त्यांनासुद्धा हा नाश्ता खूप आवडेल. तर कशी वाटली तुम्हाला ही साधी सोपी रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकॉनवर सुद्धा क्लिक करा, म्हणजे तुम्ही कोणतीच रेसिपी मिस करणार नाही. आठवड्यातून आपण 7 रेसिपी अपलोड करत असतो. तुम्हाला शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ दोन्हीही पाहायला मिळतील. आपण भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय. आज आपण पोटभरीचा पौष्टिक हेल्दी नाश्ता बनवणार आहोत, ते पण रव्यापासून आणि शिवाय ग्लासमध्ये बनवणार आहोत. जास्त काही भांड्यांचा पसारा न करता आणि खूप कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवतो. तुम्ही पाहू शकतात किती भन्नाट याला जाळी पडली आहे. तर कसा बनवायचा हे शेवटपर्यंत नक्की पहा. खूप साधी सोपी रेसिपी आहे
आणि काही जास्त याला साहित्य लागत नाही. दिसायला जेवढा हा नाश्ता भन्नाट दिसतोय, खायलासुद्धा तेवढाच टेस्टी यम्मी आहे. याच्यासोबतच आपण एक आंबट तिखट अशी खट्टी मिठी चटणी बनवणार आहोत टमॅटोची. एकदम न्यू रेसिपी आहे. तर चला लगेच रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर सगळ्यात अगोदर आपण बाउलमध्ये 1 पेला रवा टाकून घेऊयात. तर बाउलमध्ये छोटा कढीपत्ता पडलेला आहे बरं का. तर हा रवा बारीक आहे. तुमच्याकडे जाड रवा असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये बारीक फिरवून घेऊ शकतात. आता 1 वाटी रव्यासाठी आपण इथे अर्धा पेला दही घेतले. तर 1 पेला रवा होता त्यासाठी मी अर्धा पेला दही घेतले. आता हे चांगलं मिक्स करून घेऊया. तर तुम्हाला मी पुढे सांगते, तुमच्याकडे जर जाड रवा असेल ना तर दही, रवा आणि थोडं थोडं पाणी टाकून मिक्सरवरती फिरवून घेतलं ना हे मिश्रण तरीसुद्धा चालेल. आता हे सर्व आपल्याला भिजवण्यासाठी पाणी किती लागणार आहे ते सुद्धा पाहूया. तर मी अगोदर 1 पेला पाणी घेतले. आता थोडं थोडं करून या रव्यामध्ये हे पाणी टाकून घेऊया. तर अगोदर थोडंच पाणी टाकायचं म्हणजे याच्यामधल्या सर्व गुठळ्या व्यवस्थित मोडता येतात आणि लगेच हे व्यवस्थित स्मूथ होतं. तर आता हे राहिलेलंसुद्धा पाणी याच्यामध्ये टाकून घेऊया. तर एकदम पाणी टाकलं तर हे मिश्रण खूप पातळ होईल आणि आपल्याला खूप पातळ मिश्रण नको आहे. तर संपूर्ण 1 पेला पाणी मी इथे वापरलेलं आहे. तर 1 पेला रव्यासाठी आपल्याला 1 पेला पाणी लागलेलं आहे आणि अर्धा पेला दही टाकलेलं आहे. आता हे सगळं चांगलं मिक्स करूया. तुम्हाला सांगितल्याप्रमाणे जाड रवा असेल तर सर्व हे मिश्रण तुम्ही मिक्सरमध्ये फिरवून घेऊ शकतात. आता याच्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला 1 कांदा टाकून घेऊया. तर याच्यात तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे आणखीन भरपूर भाज्या टाकू शकतात. 2 हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेत ते टाकूया. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि 3 ते 4 पानं कढीपत्त्याची मी बारीक कापून घेतलेत ते सुद्धा टाकूया. आता हे मिक्स करून घेऊयात. तर तुमची मुलं जर भाज्या वगैरे खात नसतील ना तर एकदम बारीक भाज्या कापून याच्यामध्ये टाकू शकतात. म्हणजे त्यांच्या पोटामध्ये हेल्दी पौष्टिक नाश्ता जाईल आणि त्यांना समजणार पण नाही की याच्यामध्ये आपण भाज्या टाकलेल्या आहेत. एवढा भन्नाट हा खायला नाश्ता लागतो. आता याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि सर्व जिन्नस चांगले मिक्स करून घेऊया. तर तुम्ही इथे मिश्रण पाहू शकतात. अजिबात पातळ केलेलं नाही. इडलीला जसं आपण मिश्रण बनवतो ना सेम तशीच याची थिकनेस ठेवायची. तर परफेक्ट असं मिश्रण तयार आहे. आता याच्यावर झाकण ठेवूया आणि आपण तोपर्यंत पुढची प्रोसेस करूया. म्हणजेच की पाणी गरम करून घेऊयात. तर इथे मी इडलीच्या स्टीमरमध्ये 1.5 ग्लास पाणी टाकून घेतले आणि मिडियम गॅसवरती 5 ते 7 मिनिट हे पाणी चांगलं कडकडीत गरम करून घेऊया. तर हा नाश्ता आपण ग्लासमध्ये बनवून घेणार आहोत त्यामुळे ग्लासला तेल लावून घेऊयात. तर इथे मी 2 ग्लास घेतलेले आहे. दोन्ही ग्लासला तेल लावून घ्यायचे. तुम्ही इडलीच्या भांड्यामध्ये बनवला हा नाश्ता तरीसुद्धा चालेल. तर आता इथे आपण तेल लावून घेतलेलं आहे ग्लासला आणि तोपर्यंत रवासुद्धा 5 मिनिट चांगला मुरलेला आहे. आता याच्यामध्ये 1 चमचा इनो टाकून घेऊया. तुमच्याकडे इनो नसेल तर तुम्ही पाव चमचा खाण्याचा सोडा टाकला तरीसुद्धा चालेल. आता हे पटकन मिक्स करायचे. ही प्रोसेस आपल्याला पटकन करायची आहे. इनो टाकला की लगेच हे मिश्रण मिक्स करायचं, ग्लासमध्ये टाकून घ्यायचे आणि शिजवायला ठेवायचं. म्हणजे ते पटकन इनो ॲक्टिवेट होतो आणि लगेच जर त्याला स्टीम मिळाली शिजण्यासाठी तर खूप जाळीदार असा फ्लफी मऊ लुसलुशीत हा नाश्ता बनतो. तर इथे मी हा नाश्ता त्या ग्लासमध्ये भरून घेतला आहे. तर ग्लास गच्च भरायचा नाही, अर्ध्याच्या वर थोडंसं भरायचं. एवढी जागा शिल्लक ठेवायची रिकामी, म्हणजे शिजला की तो फुगून वरती येईल. तर दोन्ही ग्लासमध्ये मी असं हे भरून घेतलेलं आहे. राहिलेले सर्व मिश्रण दुसऱ्या ग्लासमध्ये टाकून घेतले. थोडंसं टॅप करून घेऊया. तोपर्यंत पाण्याला उकळी आली आहे. पाणी चांगलं उकळलेलं असावं म्हणजे नाश्ता चांगला जाळीदार बनतो. तर लगेच स्टीमरमध्ये आपण हे दोन्ही ग्लास ठेवलेत. वरून झाकण लावूया आणि मीडियम गॅसवरती आपण 10 ते 12 मिनिट हा नाश्ता चांगला शिजवून घ्यायचा आहे. तर मीडियम गॅसवरती व्यवस्थित हा नाश्ता 10 ते 12 मिनिट आपण शिजवून घेतला आहे. तुम्हाला दिसत असेल काय मस्त असा शिजून वरती आलेला आहे. तुम्हाला म्हटलं ना फुगून हा नाश्ता वरती येतो. तर यामध्ये आपण राहिलेले शिल्लक होतं ते मिश्रण टाकलेलं आणि या ग्लासामध्ये आपण अगोदर मिश्रण टाकलेलं. तर हे पहा किती भारी हे चांगलं फुगलेलं आहे. तर दोन्ही ग्लास बाहेर काढून घेतलेत आणि मस्त आपला असा नाश्ता हा शिजलेला आहे पहा. आता हे पूर्णपणे थंड होऊ देऊया. तोपर्यंत आपण टेम्पटिंग एक चटणी बनवून घेऊयात टमॅटोची. तर इथे मी 2 टमॅटो लाल बुंद बारीक कापून घेतले. त्यामध्ये 2 लसूण पाकळ्या आणि
1 छोटा चमचा लाल मिरची पावडर, चवीनुसार मीठ आणि पाव चमचा साखर टाकायची आणि पाणी न टाकता हे मिक्सरवरती फिरवून घ्यायचे. तर इथे पाहू शकतात अशी ही चटणी आपण वाटून घेतली आहे. अजिबात पाणी टाकायचं नाही. तुम्ही याच्यामध्ये हिरव्या मिरच्या, कोथिंबीरसुद्धा टाकू शकतात, पण मी साध्या सोप्या पद्धतीने अशी बनवलेली आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तर छोट्या टोपामध्ये 1 पळी तेल घ्यायचे, त्यामध्ये जिरे, मोहरी आणि कढीपत्ता टाकायचा आहे आणि हा गरमागरम तडका याच्यामध्ये आपण टाकून घेऊयात. तर टॅमॅटो आपण भाजून घेतलेला नाही, त्यामुळे मी कच्च्या टॅमॅटोची ही चटणी बनवली आहे ना, तर नंतर सगळ्यात शेवटी ज्यावेळेस आपण हा नाश्ता फ्राय करून घेणार ना, त्यावेळेस मी ही टॅमॅटो चटणी थोडीशी शिजवून घेणार आहे. तर तडका देऊन झाला चटणीला, तोपर्यंत ग्लाससुद्धा थंड झालेत. आता आपण चाकूने याच्या कडा मोकळ्या करून घेऊयात आणि हा नाश्ता ना थंड झाल्यानंतर व्यवस्थित निघला जातो. गरम असताना काढण्याची घाई करायची नाही, नाहीतर हा नाश्ता ना तुटतो किंवा निघत नाही व्यवस्थित, त्यामुळे थंड होऊ द्यायचे. तर हे पहा, तर व्यवस्थित हे निघलेलं आहे आणि जाळीसुद्धा खूप सुरेख पडली याला. तर व्यवस्थित मऊ लुसलुशीत जाळीदार हा नाश्ता बनवायचा असेल ना, तर पाणी कडकडीत चांगलं गरम करून घ्यायचे आणि नंतरच त्याच्यामध्ये ग्लास ठेवायचे आहेत. तर सोडा इनो टाकण्याच्या अगोदर पाणी चांगलं कडकडीत गरम करून घ्यायचं आणि मग इनो टाकायचा मिश्रणामध्ये. तर दुसऱ्या ग्लासमधलासुद्धा आपण नाश्ता काढून घेतला आहे आणि व्यवस्थित हे निघलेलं आहे. अजिबात ग्लासला चिकटलेलं नाही आहे किंवा आपला नाश्ता तुटलेला नाही आहे. एकदम जाळीदार असा बनलेला आहे. तर आता आपण याला कट करून घेऊयात. तुम्हाला हवं तसं तुम्ही लहान मोठ्या साईजमध्ये याला कट करून घेऊ शकतात. मी मीडियम आकारामध्ये याचे गोल असे काप करून घेते. तुम्ही चौकोनी आकारामध्ये कापून घेतले, छोटे क्यूबमध्ये तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपण गोल याला कापून घेऊया. तर आणखीन याची टेस्ट डबल होण्यासाठी आपण याला तडका देऊन फ्राय करून घेणार आहोत. तर ज्यांना कोणाला अजिबातच तेल नको आहे, तेलकट नाश्ता नको आहे, त्यांनी असाच हा नाश्ता हिरव्या चटणीसोबत खाल्ला तरीसुद्धा चालेल. तर अशा पद्धतीने आपण दोन्ही ग्लासमधले हे कापून घेतलेले आहे. आता आपण याला तडका देऊन घेऊयात. तर पॅनमध्ये 1 पळी तेल घ्यायचे, त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकायचे. ते चांगले फुलले की याच्यावर थोडीशी लाल मिरची पावडर आणि हळद टाकून घ्यायची आणि हे आता तेलामध्ये पसरवून घेऊयात किंवा पावभाजी मसाला असेल तो टाकला तरीसुद्धा आणखीन छान टेस्ट येईल. तर मसाला आपण पसरवून घेतला आहे तेलात. आता आपण हा नाश्ता कट करून घेतला आहे, तर थोड्या वेळ दोन्ही साईडनी थोडा वेळ फ्राय करून घ्यायचा, म्हणजे वरून क्रिस्पी आणि आतमधून सॉफ्ट जाळीदार असा हा नाश्ता बनेल आणि खायला एकदम भन्नाट लागेल. तर आता दुसऱ्या साईडने सुद्धा थोडा वेळ फ्राय करून घेऊयात. तर हे पहा, मस्त असा वरच्या साईडने क्रिस्पी होईपर्यंत आपण याला थोडा वेळ फ्राय करून घेतलं आहे. एकदम भारी लागतो खायला करून तरी पहा आणि सर्वांनाच खूप आवडेल. 1 पेला रव्यापासून पोटभरीचा हा हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार होतो. तर दोन्ही साईडने मी हे फ्राय करून घेतले आणि साईडलाच मी चटणीसुद्धा थोडा वेळ शिजवून घेतली आहे. तुम्हाला सांगितलं होतं की कच्च्या टमॅटोपासून बनवली आहे. तर टमॅटो तेलामध्ये फ्राय करून मग त्याची चटणी बनवायला खूप वेळ जातो. तर आपला कमी वेळेमध्ये अशी टमॅटोची चटणी बनते, त्यामुळे थोडीशी नंतर मी शिजवून घेतली आहे. तर सर्व नाश्ता इथे मी फ्राय करून घेतला आहे. वरून बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकली आहे. तर झटपट आपला इथे हेल्दी पौष्टिक नाश्ता तयार झालेला आहे. तर तुम्ही एकदा हा नाश्ता बनवला तर घरामध्ये सर्वांचाच फेवरेट हा नाश्ता होऊन जाईल. तर कशी वाटली तुम्हाला झटपट ही यम्मी टेस्टी तोंडाला चव येईल अशी नाश्त्याची रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या रेसिपी पाहायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब, लाईक, कमेंट, शेअर करा. आपण आठवड्यातून 6 रेसिपी अपलोड करत असतो. शॉर्ट व्हिडिओ, लाँग व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा. काल आपण गावरान पद्धतीचं झणझणीत मटणाचं कालवण आणि सुकं फ्राय असं 1 किलो प्रमाणात बनवलेले आहे. त्याची रेसिपी काल आपण अपलोड केली आहे. तुम्ही आणखीन पाहिले नसेल तर ॲक्टिव्ह पूजा सर्च करून पाहू शकतात. आपण भेटूया पुढच्या अशाच साध्या सोप्या घरगुती साहित्यात तयार होणाऱ्या भन्नाट रेसिपीमध्ये. तोपर्यंत सर्वांना बाय बाय.